नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना प्रभागात विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तसेच प्रभागातील कामांना निधी मिळावा यासाठी विकास म्हात्रे हे वेळोवेळी पाठपुरावा करत होते. यानंतरच आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून हनुमान प्रसाद सोसायटी ते वेणूबाई सदन सोसायटी पर्यंतच्या डीपी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले. याचेच भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी भाजपाचे राहुल दामले, शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तसेच शिवसेना पश्चिम अध्यक्षा महिला संघटक अश्विताताई, तसेच गुलाबताई आणि सर्व महिला व सर्व उपस्थित गरीबाचा वाडा व राजूनगर व सर्व परिसर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. हा कार्यक्रमाचा शुभारंभ करताना समस्या सोडवण्याकरता आपण तळमळीने सर्व समस्या निवारण करण्यासाठी हा आजचा उद्घाटन आहे. आणि बऱ्याचशा समस्या अशा जाणवत होत्या, आपल्या कानावर देखील टाकल्या. आपण टप्प्याटप्प्याने सांगितलं मला की आपण या टप्प्याटप्प्यामध्ये या परिसराचा विकास करायचा आहे. उदाहरणार्थ रस्ते असो, साहेब बाकी सांगतीलच रस्त्याच्या बाबतीत माहिती देतीलच. पाण्याच्या समस्या देखील भरपूर आहेत. काही लोक आता त्या पाण्याची देखील तक्रार आहे, ते तुम्ही त्या दिवशी सांगितलं. मी काही नागरिकांना पूजेला गेलो, कालपासून भरपूर पूजा होत्या. थोडा आमच्या कार्यक्रमाला थोडा विलंब झाला, थोडा ॲडजस्टमेंट करताना ते पूजा बोलत झालं. आम्ही सर्व कार्यकर्ते काम पूजेत होतो. ह्या कार्यक्रमाला जरा उशीर झाला असला तरी ह्या कार्यक्रमाचा स्वरूप आपण आपल्या माध्यमातून ह्या परिसराचा विकास करण्याचा आपण जो ध्यास घेतलेला आहे आणि आम्ही सांगतो आणि तुम्ही करता, ह्या माध्यमातून ह्या परिसराचा चांगला विकास होईल अशी मी आपल्याकडनं गवाही देतो. आणि आपण जे योजना राखल्या तर आमच्या नागरिकांपर्यंत तुम्ही सांगणारच आहे. परंतु या रस्त्याचा शुभारंभ करून आपण 7 वर्षापूर्वी हा रस्त्याचा आपल्याकडे प्रस्ताव पाठवला होता आणि इथे नागरिक देखील नेहमी विचारायचे. तो हा रस्ता आज त्याचा मुहूर्त आपण करतोय आणि खरोखर सर्वांना आनंदित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे गतिमान पद्धतीने काम करतं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व ठिकाणी निधीचा अभाव असतो, विकास कामांना थोडासा विलंब होत असतो, सरकारी कामं आणि थोडा वेळ थांब अशी पद्धत असते. गेले काही दिवस या सगळ्या कामांना वर्क ऑर्डर मिळालेली नव्हती आणि वर्क ऑर्डर न मिळाल्यामुळे विकास शेठ हे नाराज झाले होते. परंतु विकास शेठ यांची समजूत घालण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी समजून घातली. ॲक्च्युली एखादा लोकप्रतिनिधी नाराज कशासाठी होतो, कारण त्याच्या भागातील असणारी विकास कामं होत नसतात, त्यामुळे तो नाराज होत असतो. नागरिकांच्या समस्या सोडवणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं, ते त्यामुळे त्यांची नाराजगी होती. त्यांना आम्ही सगळ्यांनी समजूत घातली. आता जसं या विकास कामाचं उद्घाटन झालं आहे तसंच पाण्याची समस्या जी या भागामधली होती त्याचंसुद्धा टेंडरचं काम पूर्णच्या पूर्ण झालेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर लवकरात लवकर मिळेल आणि त्याही कामाला सुरुवात होईल. त्यामुळे या भागातील असणाऱ्या पाण्याची जी समस्या आहे, ज्याच्यामुळे ते त्रस्त होते, नागरिक त्यांच्या पाठीशी लागले होते आणि म्हणून ते थोडेसे नाराज झाले होते. परंतु त्यांची नाराजगी पूर्णच्या पूर्ण दूर झालेली आहे आणि ते यानंतरच्या काळात पुन्हा एकदा महायुतीमध्ये जोरात कामाला लागले आहेत. धन्यवाद. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.